लाल क्रांती मागे गुलाबी क्रांती लपलेली आहे का? दूध आणि मांस उद्योगाचा दुवा उघड करणारे पुण्यातील तरुणांचे आंदोलन पाहूया या रिपोर्टमध्ये. धन्यवाद. पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे. आम्ही इथे सगळे जमलो आहोत. आमच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे पुणे ॲनिमल लिबरेशन आणि आम्ही फक्त लोकांना अवेअर करत आहोत की आपण दूध जे पितो आणि जे बीफ असतं त्याच्यामध्ये काय लिंक जोडलेली आहे, की हे दोन इंडस्ट्रीज कनेक्टेड कशा आहेत त्याबद्दल आम्ही इथे अवेअरनेस स्प्रेड करतोय. की भारत कसं पूर्ण जगातला पहिला मिल्क कन्झ्युमर आहे, म्हणजे पूर्ण जगात सर्वात जास्त दूध भारतात पिलं जातं. आणि आत्ता भारताचा बीफ एक्सपोर्ट, गाईचं जे मांस असतं ते एक्सपोर्ट करण्यामध्ये 3रा नंबर आहे. कारण ह्या दोन इंडस्ट्रीज हातात हात घालून चालतात, ह्या दोन इंडस्ट्रीज एकत्र चालतात आणि आम्ही याबद्दल लोकांना सांगायचा प्रयत्न करतो. आम्ही पुणे जेएम रोड इथे आहोत. त्याला पर्याय काय म्हणून पर्याय काय म्हणजे आपण फक्त म्हणतो की आपल्याला गाईच्या दुधाची गरज असते कॅल्शियम वगैरे साठी, पण खरं तर तसं नाही. आपण कुठले पण मोठे न्यूट्रिशन किंवा सायंटिफिक लाईक ऑर्गनायझेशन त्यांनी सांगितलं आपल्याला गाईच्या दुधाची गरज नाहीये, जसं कुठल्याही दुसऱ्या प्रजातीचं दूध पिण्याची गरज नाहीये. आणि जर प्यायचंच असेल तर वेगवेगळ्या सीड्सचे वगैरे दूध येतात ते प्यायचंय. पण आमचं मेन हेच आहे की यामध्ये किती शोषण असतं आणि आपल्याला वाटतं की दूध एकदम त्यामध्ये काहीच हिंसा नाहीये आणि आम्ही सांगतोय की आपण सत्य बघू आणि त्यामध्ये हिंसा आहे. किती संघटना मोठी अवेअरनेस करते? आता पूर्ण भारतात खूप ऑर्गनायझेशन आहेत जे याबद्दल करतायत. आमचा हा पुणे ॲनिमल लिबरेशन म्हणून एक ग्रुप आहे. इथे 60-70 लोक आहेत. आम्ही 10-20 जण जमलो आहोत आणि आम्ही याबद्दल करतोय. सगळ्याच प्राण्यांसाठी आम्ही करतो आणि आज तर आमचा यावरती फोकस आहे. यातून नक्की तुम्हाला काय सांगायचं? एकतर गाईचं बीफ जे बाहेर एक्सपोर्ट होतंय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं ते चुकीचं आहे की गाईचं दूध पिणं चुकीचं आहे? म्हणजे तुम्हाला नक्की त्यातून काय सांगायचं? संदेश काय द्यायचा तुम्हाला? लोकांपर्यंत काय पोहोचवायचं? आम्ही इथे कोणाला लोकांना काही सांगायला नाही चालू की तुम्ही हे करा हे सोडा वगैरे. आम्ही फक्त अवेअरनेस करतोय. जे सत्य आहे ते आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचतोय. अवेअरनेस करतोय ते तर सांगा. आम्ही सांगतोय की जे डेअरी इंडस्ट्री आहे, दुधाची इंडस्ट्री आणि बीफ इंडस्ट्री हे लिंक्ड आहेत. गाई जेव्हा म्हाताऱ्या होतात किंवा जेव्हा गाईला नर बछडा म्हणजे मुलगा होतो, वासरू जेव्हा मुलगा होतो तेव्हा ते वासरू आणि म्हातारी झालेली गाय, म्हातारी झालेली म्हैस हे सगळे जातात, बीफ बनतात आणि त्याच्यामध्येच आपला 3रा नंबर आलाय. आम्ही लोकांना हेच सांगतोय कारण खूप लोकांना चुकीचं वाटतं की कोणाची हत्या होणं वगैरे चुकीचं वाटतं. आम्ही सांगतोय की आपण जेव्हा दूध पितो त्यामध्ये पण पुढे जाऊन किंवा आपण त्या हत्येमध्ये आपला पण थोडासा हात असतो. तुम्ही अवेअरनेस करताय की सांगताय, अशा हिंदू संघटना आहेत ज्या खूप ताकदीने उभ्या येत आहेत, पण त्या जरा हार्शफुल येत आहेत, सेम येत आहेत. तर सांगा. आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. आमचं कारण आम्हाला कोणाला लोकांना सांगायचं नाहीये की हे बॅन करा वगैरे, या लोकांना हे करा, हे लोक चुकीचं म्हणतायत. आम्ही फक्त लोकांना संदेश पोहोचवतोय, आम्ही फक्त अवेअरनेस पोहोचवतोय आणि आम्हाला वाटतं की लोक तेवढे समजूतदार आहेत त्यांची स्वतःची चॉईस करायला, त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यायला. कधी 3ऱ्या नंबरवर आला भारत? आत्ताच म्हणजे हे सगळ्यात लेटेस्ट आहे. आय थिंक 1 महिना झाला असेल. आधी 2रा नंबर होता, आता 3रा नंबर झालाय. पण आपण खूप वर्ष झालं आपण टॉप 5 नंबरमध्ये तर आहेच भारत. खूप वर्ष झालं. आपण अवेअरनेस पोहोचवतोय, पण आपण याच्या उपाययोजना काही केलंय का? अवेअरनेस काय उपाययोजनावरती काय अवेअरनेस पोहोचवतोय आपण? आमचं जे मोटिव्ह आहे, आम्ही कसं करतो, आम्ही लोकांशी बोलतो. म्हणजे आमचं मेन आहे डिमांडवरती. तर आपण जर जनरल पब्लिकशी बोललो, जनरल पब्लिकला सांगितलं तर आपल्या हातामध्ये खूप पॉवर आहे कारण आपण डिमांड क्रिएट करतो. आमचे खूप ऍक्टिव्हिस्ट आहेत जे पॉलिसी लेवलवर काम करतात. पण आमचं आजचं जे आहे, आम्ही इथे लाईक आउटरीच म्हणून एक करतो. आम्ही लोकांशी एकावर एक संवाद साधतो आणि एक करून त्यांना सांगतो आणि मग ते एक करून त्यांचा निर्णय बदलतात त्यांना जेव्हा सत्याचं रिअलायझेशन होतं. हे पुणे ॲनिमल लिबरेशन खूप लाईक आता 2012 वगैरे पासून आम्ही छोट्या पासून प्रयत्नच करतोय. आता जास्त लोक आलेत, आता सोशल मीडिया आलंय, तर आता आम्ही जास्त हे करतोय. पण हे असे छोटे ग्रुप्स खूप आधीपासून राहिले. केबीसी मध्ये एक व्यक्ती आलते, त्यांनी खूप मोठे इनिशिएटिव्ह घेतले, तर काय सांगाल?
हो, ते खूप मोठं होतं. जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला आवडतं का गोड पदार्थ वगैरे खायला, त्यांनी त्याचं बरोबर उत्तर दिलं की मी नाही खात, कारण मला वाटतं की गाईचं दूध गाईच्या वासरासाठी, जसं मांजरीचं दूध तिच्या बाळांसाठी, कुत्र्याचं दूध तिच्या बाळांसाठी, जसं त्यांनी सांगितलं ते खूप मोठं आहे. कारण तेव्हा अमिताभ बच्चनजी पण म्हणाले की मला पण आता तुम्ही काहीतरी एक विचार करायला दिले, मी पण घरी जाऊन याबद्दल विचार करेल. ती खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप फायदा झाला की लोकांना आता कळते आणि लोक खरंच बघतील की प्राण्यांचं कसे ते आपल्यासारखेच इंडिव्हिज्युअल आहेत. यांनी सांगितलं की काय तुमचा हेतू आहे, तुम्ही यासाठी अवेअरनेस पुढे काय करणार आहात, त्यासाठी तुम्ही थोडंसं प्लॅनिंग करा. हे जे आपण ज्या सिस्टीममध्ये राहतोय इकडे मी जाऊन जे कसाई खाणे आहेत आत्ताचे, तिकडे पण मार्जिनलाइज पीपलच आहे, म्हणजे बॅकवर्ड कम्युनिटीचेच आहे कुठे ना कुठे, जे की एकदम अनफॉर्च्युनेट आहे. तिकडे दलित लोकांना काम करायला देतात कतलखान्यामध्ये, मुस्लिम लोकांना काम करायला देतात, त्यांची पण एक मजबुरी आहे, ते पण या सिस्टीममध्ये अडकून गेले. बट मी त्यांना जाऊन म्हणण्यापेक्षा आपण इकडे सगळे प्रिव्हिलेज्ड आहोत की आपण नक्कीच इकडे येऊ शकतो, 4 भिंतीमध्ये राहू शकतो, तर नक्कीच आपण हे आपण करू शकतो की आपल्यापासून सुरुवात होऊन एक सिस्टमिक चेंज आणू शकतो. आणि तो गेलो होतो का तुम्ही? त्यांची मजबुरी आहे का काय आहे? तो मी तिथे किती बघितलाय. जणांची मजबुरी आहे? किती लोकांची? किती लाखामध्ये, हजारामध्ये? त्याचा डेटा आहे, कारण तिथे सर्वात जास्ती मार्जिनलाइज पीपलच आहे. तिकडे तुम्हाला तिथे दिसणार नाही की कोणतरी अप्पर क्लासचा व्यक्ती आहे त्याला कामाला दिलं आहे असं दिसणार नाही. कुठे ना कुठे जेव्हा आपण बोलतोय विक्टिमचा एका पीडितचा दृष्टिकोन आहे, तर आपण सगळ्या पीडितांच्या दृष्टिकोनातच बघितलं पाहिजे, कारण इकडे तोच मॅटर करतो, एका व्यक्तींचा पर्स्पेक्टिव्ह. मग तो मार्जिनलाइज्ड कम्युनिटी असेल किंवा गायी असेल, म्हशी असेल, कोंबड्या असेल. ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. तुम्हाला थ्रेट येतात त्याबद्दल मग तुम्ही आगे जाता एक प्रकारे इंडिव्हिज्युअली 0.1% लोक चेंज होणार आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेस. थ्रेट एक असतो, तो तुम्ही कसा बघताय काय? थ्रेट नक्कीच येतो आमच्यावरती. कधी कधी म्हणजे एकदा हे पण झालं होतं की लोक आले ते बोलायला की हे काय लावलंय, बंद करा आहे, कारण त्यांच्या अकॉर्डिंग की हे चालत आलेलं आहे म्हणजे बरोबर आहे. आता जसं भीमराव आंबेडकरांनी संघर्ष केला ना जातीवादी विरुद्ध, डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी संघर्ष केला त्यांच्या टाइममध्ये, तर तेच माझी प्रेरणा आहे. ज्योतिबा फुले त्यांनी पण संघर्ष, महात्मा ज्योतिबा फुले. मग तसंच आत्ता जस्ट बिकॉज लॉ नाही आहेत काही गोष्टींवरती, बट आपल्याला माहिती आहे की ते अनैतिक आहे, मग त्याच्याचबद्दल आम्ही संघर्ष करतोय. आणि आम्ही तुम्हाला देखील सांगतोय की इंडस्ट्री कोण चालवतं माहिती इंडस्ट्री कुठला भेटलो असं नाही आहे, बट तेच गव्हर्नमेंटला कुठे ना कुठे आता आपण टॅक्स पण देतोयच आहे, त्यांना शेवटी पैशाशीच मतलब आहे. तरी असं मी हे नाही बोलणार, बट त्यांना हे माहिती आहे की चुकीचं होतं, बट कुठे ना कुठे पैसे येत आहेत, मग त्यांना फरक नाही पडत पीडित कोण आहे. पण आपल्याला दिसतंय की पीडित कोण आहे, कोण सफर करतंय. आपल्या 10 मिनिटाचा एक ग्लास रेडीमेड दूध येतो त्यासाठी. Awareness हा आणायचा आहे की जे बी प्रोडक्ट होतं त्या जनावरांच्या हत्या करून, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. येस, आमचं फक्त मागणी ही आहे की ॲनिमल प्रोडक्ट्स बॅन करा, कारण पशु हे आपण जसे प्राणी आहोत, आपण ह्युमन आर ॲनिमल्स, तसे ते नॉन ह्युमन ॲनिमल्स आहेत. आणि आपण त्यांना ते असं एवढं दुर्मिळ मानतो की आपण त्यांना एका कमोडिटी सारखं ट्रीट करतो, ऑब्जेक्ट सारखं ट्रीट करतो. ते नाही केलं पाहिजे. त्यांचे पण काहीतरी राईट्स आहेत, जसे माझे राईट्स आहेत, जसे आपले सगळ्यांचे राईट्स आहेत इकडे, तसे त्यांचे पण राईट्स आहेत. त्यांच्यासोबत जे होतंय ते अत्यंत हिनियस ऍक्ट आहे, एकदम चुकीचं होतं, जे आपल्याला बघवणार पण नाही. म्हणताय की माणसाने हर्बीवोरस पण माणसाचं इव्हॉल्युशन कसं झालं नाही त्याच्याबद्दल काय? सी लाईक हे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन बद्दल नाही आहे इथे, मी असं नाही म्हणत. फक्त प्लांटवर जगतात. तेच एका गाईला फरक नाही पडणार, समोरचा हर्बीवोरस आहे, कार्निवोरस आहे, प्लांट बेस्ड आहे, नॉन व्हेजिटेरियन इव्हॉल्व्ह झालं. बरोबर. माणूस जसा इव्हॉल्व्ह झाला तसंच माणूस. गाईला आपण इव्हॉल्व्ह केलंय इंजेक्शन देऊन, प्रेग्नेंट करून. आपण नाही इव्हॉल्व्ह कुठल्याही प्राणी आपोआप इव्हॉल्व्ह झाला. आता जे तुम्ही आता जेनेटिक मॉडिफिकेशन, तेच जेनेटिकली आता मॉडिफाय होतात. आता लोक म्हणतात की आता खूप एक्सेस दूध येतंय गाईला, मग ते पिलं तर काय प्रॉब्लेम. पण आमचा मुद्दा हाच आहे की एक्सेस दूध कसं काय येतंय, तिला आपण गर्भवती सारखं जबरदस्ती बनवून इंजेक्शन मारून, ऑक्सिटोसिन मारून होत आहे, जे की इलिगल असून सगळीकडे होत आहे. हे तुम्ही कुठेही जावा तुम्हाला सगळीकडे हेच दिसेल, गुलामगिरी दिसेल. गायांना बांधलंय, म्हशींना बांधलंय, बकऱ्यांना बांधलंय, कोंबड्यांना छोट्या पिंजऱ्यांमध्ये ठेवलंय, त्यांच्या बाळांपासून सेपरेट ठेवलंय. का तर आपल्याला आपला सकाळचा चहा हवा आहे, का तर आपल्याला सकाळचा आपला पिझ्झा हवा आहे. मला पिझ्झा खूप आवडतो. थँक्यू. आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये एकच बेसिक फरक आहे, ते म्हणजे आपल्यामध्ये चेतना आहे आणि त्यांच्यामध्ये चेतना तेवढी नाहीये. आपली चेतना विकसित झालेली आहे आणि आपल्याला चांगला आणि वाईट याच्यातला फरक कळतो. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या हा पदार्थ खाण्यामुळे जर एका
जिवंत प्राण्याला आपल्यासारख्या सेंटियंट बिंगला त्रास होणार आहे, तर आपण ते थांबवण्याचं चॉईस आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण ते थांबवलं पाहिजे. आणि हा, जर हर्बिओरस व्हायचं असेल तर आपण हा हा हो मेसेज क्लिअर झाला पाहिजे. हो, हा प्रश्न. तर आपण हर्बिओरसच होतो पूर्वी. हा त्या हिशोबाने ती स्पीशीज पुढे जाते ना. गाव एनिमल जो आहे तो हर्बीवर असेल, शाकाहारी हो. plants वर असेल. हो. जेव्हा अग्नीचा शोध लागला त्यावेळेस आपण अन्न शिजवून खाऊ लागलो. तर आपण आता दोन्ही पदार्थ शिजवून खाऊ शकतो, जसं की प्राणी पण आणि वनस्पती पण. पण आपल्याकडे चॉईस आहे की आपण वनस्पती खाऊ शकतो. माझ्याकडे बटाटा आहे तर मी प्राणी का कापावा? आमचं म्हणणं आहे की तुम्ही चॉईस करा की तुम्ही बटाटा खा. ये अगर आप लोग को ये लग रहा है ना कि हम लोग मांसाहार के लिए बने हुए हैं, तो आप एक काम कीजिए, कोई गाय या बकरी जो जिसको आप खाते हो ना, थोड़ा सा 2 दिन का समय बिताइए, उसको हल्का सा अनाज दीजिए, वो आपके पास आएगी. और अगर शेर रहेगा ना तो शेर के देख के भागेगी. अगर आपको लगता है ना कि आप नॉनवेज खाने के लिए बने हो तो आपको लग रहा है पर दूसरे जानवर को नहीं दिख रहा है, तो ये समझ आप दूसरों से भी ले सकते हैं. आप कोई भी जानवर देख लीजिए जो मांसाहार करते हैं, अगर शेर आएगा ना वो देख के भागेगा, इंसानों को देख के वो पास आती है. तो आप क्या करते हो, हम लोग क्या करते हैं ना, विश्वासघात करते हैं उनके साथ. वो हमें दोस्त मानते हैं और हम क्या करते हैं, उसका फायदा उठा के फिर हम उससे काट देते हैं या उनसे दूध निकालते हैं. आपकी क्या मांगे? दूध पीने वाले को गाय खाना चाहिए, गाय का भी खाना चाहिए? नहीं, बिल्कुल भी नहीं. ये तो सरासर गलत है. हमारा मानना यही है कि कोई जो भी जानवरों से प्रोडक्ट लेने की जरूरत नहीं है. हमारे और जानवर के बीच में बस एक ही रिलेशन होना चाहिए, वो है प्यार का. उससे कोई जरूरी नहीं है कि हम उससे कोई दूध ले, कोई चीज बटर या कुछ भी ले. हमारा ये कहना है, अगर आप कंफ्यूज हो रहे हो तो, कि जो हमारा भारत देश जो सबसे ज्यादा मिल्क प्रोड्यूस करता है वही सबसे ज्यादा बीफ क्यों प्रोड्यूस करता है, वहीं पे सबसे ज्यादा लेदर उद्योग क्यों है. तो इस चीज का जवाब आप खुद ढूंढिए. अगर आप थोड़ा सा रिसर्च करेंगे आपको पता चल जाएगा कि ये सारी कड़ियां जुड़ी हुई है दूध के साथ.